नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कपिल घोडके आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपला चर्चेचा विषय आहे जो आहे की स्किल टेस्ट बद्दल। तर 17 डिसेंबरला गट क ची मुख्य परीक्षा झाली। मुख्य परीक्षेनंतर बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की आता स्किल टेस्ट असते कशी, म्हणजे त्यामध्ये असतं काय, त्याची लेवल काय असते, काय करावं लागतं ती पास होण्यासाठी, याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात बरेच प्रश्न होते। या प्रश्नांची उत्तर आपण जे इन्फिनिटी अकॅडमी मध्ये जे पॉडकास्ट झालेलं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला। तर आपण ते पॉडकास्ट बघून घ्या। त्याच्यानंतर काही प्रश्न राहिलेले त्या पॉडकास्टच्या कमेंट्स मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला बरेच प्रश्न विचारले, त्याबद्दलच आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आज आपला व्हिडिओचा मेन प्रश्न जो आहे तो आहे की आता सुरुवात केली तर तयारी होईल का। तर याबद्दलच या विषयासंदर्भातच विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न आहेत, तर ते आपण प्रश्न एक एक पाहूया। तर पहिला प्रश्न आहे की सुरुवात कधीपासून करावी। तर मी असं सांगेन की 17 तारखेला मुख्य परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तयारीला सुरुवात करायला हवी होती, पण आत्ताही वेळ गेलेली नाहीये, अजूनही वेळ आहे। अजूनही आपल्याला नाही म्हटलं तर एक 3 महिन्याचा तरी मिनिमम कालावधी मिळणार। तर आता लगेचच आपण सुरुवात करायला हवी। म्हणजे सुरुवात कधी करावी, तर एकच म्हणेन मी, लवकरात लवकर सुरुवात करावी। तर हे झालं। कारण काय लवकरात लवकर काय करावी, तर आपल्याला जो स्पीड आहे तो आपले प्रमाणपत्रापेक्षा थोडासा जास्त लागतो, हे मी अगोदर पण बोललेलो आहे। तर हा स्पीड आणण्यासाठी आपल्याला वेळ किती आहे ते माहित नाही। परीक्षा झाली तर आपल्याला लवकर झाली तर आपल्याला 3 महिन्याचाच वेळ मिळेल, जास्त झाली तर वेळ मिळेल, पण मग आपण प्रिपेअर असलं पाहिजे। यासाठी आपण सुरुवात कधी करावी, तर आपण सुरुवात लवकरात लवकर करावी। आपला पुढचा प्रश्न आहे सुरुवात कुठून करा। बऱ्याच विद्यार्थ्यांना की बाबा हा प्रश्न पडला असेल की सुरुवात करा म्हणताय तुम्ही, लवकरात लवकर सुरुवात करा, पण सुरुवात कुठून करावी। तर ज्यांना अगोदरच बऱ्यापैकी माहित आहे की ज्यांना टायपिंग येते फक्त स्पीड नाही, तर त्यांनी स्पीड साठी प्रॅक्टिस करावी। पण ज्यांना टायपिंग बद्दल काहीच माहित नाही, म्हणजे ज्यांची सुरुवातच लेसन पासून आहे, मराठी असो किंवा इंग्लिश, तर त्यांनी सुरुवात कुठून करावी, तर त्यांनी लेसन पासून सुरुवात करावी। तर लेसन घेण्यासाठी मी असं सजेस्ट करेन की लेसन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणतंही टायपिंग प्रॅक्टिस इन्स्टिट्यूट जॉईन करावं, ज्यामध्ये एक इन्स्ट्रक्टर असेल की जो तुम्हाला सांगेल की बाबा तुम्हाला टायपिंग कशा पद्धतीने करायची, कुठल्या लेसन पासून करायचे, कुठल्या प्रोसेस न जायचं। तर ज्यावेळेस एखादा मार्गदर्शन करणारा असतो त्यावेळी तुम्हाला ते करणं सोपं जातं। तर सुरुवात कुठून करावी, तर एखादं प्रॅक्टिस सेंटर तुम्ही जॉईन करा। आताच नव्याने इन्फिनिटी अकॅडमीनेही टायपिंगच्या प्रॅक्टिससाठी सेंटर ओपन केलेलं आहे। 8 जानेवारी पासून त्याची सुरुवात आहे। इन्फिनिटीकडे जे टायपिंग प्रॅक्टिस साठीचं जे सॉफ्टवेअर आहे ते पूर्णपणे जे TCS एक्झाम घेतं त्याच्याप्रमाणेच त्याच्याप्रमाणे ते सॉफ्टवेअर आहे। म्हणजे तिथं जसं जशा टायपिंगसाठी 2 विंडो असतात, वरती आपल्याला या विंडो मध्ये लाईन्स दिसतात, या विंडो मध्ये आपल्याला टाईप करायचं असतं, या प्रकारचंच आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जे प्रोव्हिजन केलेली आहे ते अशाच प्रकारचे आहे। तर मी हे परत एक आठवण करून देतो की इन्फिनिटीच्या मानकरवाड्याला जे इन्फिनिटीचं सेंटर आहे तिथंच आपण टायपिंग प्रॅक्टिस सेंटर चालू केलेलं आहे। 8 जानेवारी पासून सुरुवात आहे। तर ज्यांना गरज आहे गरजूंनी यामध्ये प्रॅक्टिससाठी ऍडमिशन घ्यावं लवकरात लवकर, कारण आपल्याकडे लिमिटेड सीट्स। हा, पूर्ण तयारी व्हायला किती वेळ लागतो, तर जे आपल्याकडे प्रमाणपत्र, जे मराठी 30 किंवा इंग्लिश 40चं प्रमाणपत्र आहे आपल्याकडे टायपिंगसाठी, तर मराठी 30चं टायपिंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला 6 महिन्याचा वेळ मिळतो। त्यासाठी आपल्याला दररोज 1 तास प्रॅक्टिस करावी लागते।
जर 1 तास प्रॅक्टिस करण्यानं आपल्याला 6 महिन्यात जर मराठी 30चा स्पीड येतो, तर आपल्याकडे 6 महिने तर नाहीये, आपल्याकडे कालावधी जो आहे तो कमी असल्यामुळं आपल्याला तयारी किती दिवसात करायची, तर आपण कमीत कमी आपल्याकडे 3 महिने वेळ आहे, अशा पद्धतीने तयारी करायची. तर पूर्ण तयारी व्हायला किती वेळ लागतो याचं असं स्पेसिफिक उत्तर नाहीये. जर तुम्ही प्रॅक्टिस रेग्युलर करत नसाल तर तुमच्या 6 महिन्यात पण प्रॅक्टिस पूर्ण होणार नाही. पण जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये असाल आणि तुम्ही रोज जास्त वेळ प्रॅक्टिस केली तर तुमचा तो कालावधी 3 महिन्यापर्यंत येऊ शकतो. तुम्ही जास्त प्रॅक्टिस करून तो कालावधी 2 महिन्यापर्यंत सुद्धा आणू शकतो. यातले बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचं ऑलरेडी पॅसेज सुरू आहे, ज्यांना बऱ्यापैकी स्पीड आलेला आहे. काहींना तर ऑलरेडी स्पीड असेल, जे रिक्वायर्ड आहे ते स्पीड असेल, पण जे सुरुवात करणार आहे त्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली, जास्त वेळ प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 3 महिन्यात जे आवश्यक आहे ते स्पीड नक्की येऊ शकतं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की स्पीड किती दिवसात येतो. तर जसं मी अगोदरच्याच प्रश्नाला बोललो की तुम्ही प्रॅक्टिस किती करता याच्यावरती तुमचा स्पीड किती येतो, किती दिवसात येतो. म्हणजे जर तुम्ही सुरुवातच एकदम म्हणजे सुरुवातीला तुम्हाला येत असेल तर तुम्हाला काय अडचणच नाही येणार. तुम्हाला स्पीड यायला आता सुरुवात झाली असेल, पण ज्यांनी आता लेसन चालू केले त्यांच्यासाठी की बाबा लेसन जर 15 दिवसात पूर्ण झाले तर त्याच्यानंतर तुमचे पॅसेज चालू होतील. आणि ज्यावेळी पॅसेज चालू होतील त्यावेळी तुम्हाला जर तुम्ही 1 तास रोज प्रॅक्टिस केली तर आठवड्याला तुमचा 1 मिनिट कमी होतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तो 7 मिनिटाचा पॅसेज तुम्ही 10 मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करायला चालू करता त्याच्यानंतर तुमचा आठवड्याला अर्धा मिनिट कमी होतो. म्हणजे जसं तुमचा स्पीड वाढत जाईल तसा तो कमी होणारा टाइम त्याला म्हणजे स्पीड वाढायला जो लागणारा टाइम आहे तो कमी होत जाईल. आता स्पीड किती दिवसात येतो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर माणसानुसार प्रत्येकानुसार बदलू शकतो. की बाबा काही जणांना लवकर स्पीड येतो, ज्याची बोटं लांब आहेत वगैरे, तर लांब वगैरे आहेत किंवा ज्याची हाताची मुवमेंट फास्ट होते अशा लोकांना स्पीड फास्ट येतो. पण ज्याची बोटं आखूड आहेत किंवा जाड आहेत त्यांना थोडासा म्हणजे स्पीड येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. पण ही गोष्ट प्रॅक्टिस केली तर तुम्ही तो स्पीड आणू शकता. म्हणजे असं काही नाहीये की बाबा सर माझे बोट आखूड आहेत किंवा बोट जाड आहेत तर मग मला अडचण येईल का, नाही, तुम्ही त्या प्रॅक्टिसला त्याच्यावरती ओव्हरकम करू शकता. त्याच्यानंतर प्रॅक्टिस किती वेळ करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. की बाबा तुमच्याकडे जर शक्य असेल म्हणजे तुम्ही रोज एक इन्स्टिट्यूट मध्ये 1 तास तर प्रॅक्टिस करा, त्याच्यात अजिबात खंड पडू देऊ नका. पण घरी गेल्यानंतरही तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कारण तुम्हाला जो पूर्ण करण्याचा कालावधी जे प्रमाणपत्र 6 महिन्यात मिळतं त्याच्यापेक्षा जास्त स्पीड इव्हन तुम्हाला 3 महिन्यामध्ये आणायचं आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस पण त्याचप्रमाणे केली पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये 1 तास प्रॅक्टिस केली तर त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मिनिमम जोपर्यंत तुम्हाला तो स्पीड येत नाही तोपर्यंत मिनिमम रोज 2 तास तर तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस केली पाहिजे घरी जाऊन. आणि घरी जाऊन प्रॅक्टिस करताना की बाबा बसून म्हणजे मांडी घालून बसून झोपून वगैरे अशी प्रॅक्टिस करू नका. प्रॉपर जसं असतं की बाबा स्टूल घेतला, टेबल घेतला, त्यावरती ठेवूनच प्रॅक्टिस करा, ज्याच्यामुळे तुम्हाला लवकर स्पीड यायला मदत होईल. हा, आता आपला मुख्य प्रश्न राहतो की आता सुरुवात केली तर होईल का. तर मागच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही ऐकली असतील लक्ष देऊन तर तुमच्या लक्षात येईल की आता सुरुवात केलं तर होईल का, नाही, होईलच. पण त्यासाठी जे ठरवलेले आपले क्रायटेरिया आहेत की बाबा खंड नाही पडू दिला पाहिजे, प्रॅक्टिस जास्तीत जास्त ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर की आपण सॉफ्टवेअर पण चांगलं यूज केलं पाहिजे, कीबोर्ड चांगला यूज केला पाहिजे, रोज प्रॅक्टिस मध्ये राहिलं तर 100% स्पीड येईल. तर आता सुरुवात केली तर होईल का, तर त्याचं एकच आन्सर देईल मी, होईलच. तर विद्यार्थी मित्रांनो, स्किल टेस्ट साठी प्रॅक्टिस चांगली चालू करा. तुमचं होणारच आहे या पद्धतीने करा. मनात बऱ्याचशा शंका असतील तर त्या शंका कमी करा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्या दूर करा आणि आपलं होणारच आहे या पद्धतीने तुम्ही सुरुवात करा. तर जसं मी अगोदर सांगितलं की इन्फिनिटी इन्स्टिट्यूट मध्ये
आपण प्रॅक्टिस बॅच सुरू करतोय 8 जानेवारी पासून. तर ज्यांना गरज आहे तर त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा, कारण लिमिटेड सीट्स आहेत. आणि इथं ज्यावेळी मार्गदर्शनासाठी मी स्वतः असेल. तुम्हाला काय गरज असतील, तुमचे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही इथं मला समोरासमोर विचारू शकता. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्या. हे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा युट्यूब चॅनल आहे. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी च ऍप सुद्धा आहे, जे आपण प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद.